राष्ट्रीय एकता आंदोलन आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने ईव्हीएम हटाव देश बचाव, ईव्हीएम हटाव संविधान बचाव या मागणीसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन संविधान चौक येथे करण्यात आले। ईव्हीएमचा गैरवापर सुरू आहे। बीजेपी ईव्हीएमद्वारेच निवडणुकीत विजयी होत आहे अशी भारतीय नागरिकांची खात्री झाली आहे। काँग्रेसने ईव्हीएम जन्माला घातले त्यामुळे ते गप्प आहेत व काँग्रेससह इतर पक्षही गप्प आहेत। म्हणून ईव्हीएम हटाव संविधान बचाव, ईव्हीएम हटाव प्रजातंत्र बचाव, देश बचाव या मागणीसाठी संविधान चौक नागपूर येथे आंदोलन करण्यात आले। बघा, या देशाचं सॅटेलाइट केबलावरून दुरुस्त केलं जातं आणि साऱ्या जगातील ईव्हीएम मशीन्स बंद झालेले आहेत। ईव्हीएमच्या माध्यमातून जे इलेक्शन होत होते ते सर्व बंद झालेले आहेत। या भारत देशामध्ये फक्त ईव्हीएमनी इलेक्शन होत आहे। आमची अशी मागणी आहे की हे ईव्हीएम 2024च्या निवडणुकीमध्ये बंद करावं आणि बॅलेट पेपरवर इलेक्शन व्हावं। जर लोकशाही वाचवायची असेल तर या देशामध्ये बॅलेट पेपरने निवडणुकी व्हाव्या। जे या संपूर्ण देशामध्ये जगामध्ये ईव्हीएम सुरू होतं, जपानमध्ये सुरू होतं, अमेरिकेमध्ये सुरू होतं, त्यांनी बंद केलेलं आहे। तिथे सुद्धा बोगसपणा निर्माण झाली होती आणि म्हणून ते बंद केलेलं आहे। परंतु भारत असा राष्ट्र आहे, भारत असा देश आहे, कारण इथे ब्राह्मणवादी सरकार, जातीवादी सरकार आणि या धर्मांधतेच्या आधारावरती, धर्माच्या आधारावरती सरकार चालवणारे लोक जे इथे आहेत, सत्ताधारी आहेत, त्यांना असं वाटतं की ईव्हीएममध्ये आम्ही गडबडी करून आम्ही सत्ता पूर्ण 50 वर्ष बघू अशी त्यांची इच्छा आहे। मी प्रदीप मून, समता सैनिक दलाचा सैनिक। ईव्हीएमच्या बाबतीमध्ये संपूर्ण देशामध्ये विरोधी लहर आहे आणि ही या संदर्भामध्ये आहे की ईव्हीएम या मशीनचा वापर केल्यामुळं निष्पक्ष पद्धतीने मतदान प्रक्रिया ही राबविल्या जात नाही आणि त्यामुळे ज्या लोकांच्या हातामध्ये या देशाची सत्ता आणि सूत्रे आहेत ते सत्ता, संपत्ती, धनसंपत्ती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून या देशातली लोकशाही संपवण्याचा त्यांचा हा कट आहे आणि म्हणून ईव्हीएम ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बनलेली आहे। जसं बॉम्ब हा आधुनिक अणुबॉम्ब हा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बनलेला आहे, परंतु जर त्याचा चांगल्या पद्धतीने जर उपयोग केला तर आपण आपलं संरक्षणसुद्धा करू शकतो। परंतु जर त्याचा वाईट पद्धतीने जर आम्ही उपयोग केला तर तो विध्वंसकसुद्धा असू शकतो आणि म्हणून भारत देशाच्या या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निर्माण झालेली जी ही ईव्हीएम मशीन आहे ती निष्पक्ष मतदान करण्याच्या संदर्भामध्ये फेल झालेली आहे आणि म्हणून आता या देशातल्या मतदारांचा, या देशातल्या जनतेचा, भारतीय जनतेचा ईव्हीएमवरून विश्वास उडालेला आहे। उमेद अंतर्गत येणाऱ्या महिलांना उमेद अभियानाचे कॅडर म्हणून घोषित करण्यात यावे व त्यांच्या मानधनात वाढ करून त्यांच्या वैयक्तिक खात्यात ती रक्कम जमा करण्यात यावी। या प्रमुख मागणीसाठी प्रहारच्या नेतृत्वात आज छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत उमेद अंतर्गत येणाऱ्या महिलांनी भव्य मोर्चा काढत सरकारचे लक्ष वेधले। प्रहारचे जिल्हा प्रमुख विकास दांडगे यांच्या नेतृत्वात हा भव्य मोर्चा काढण्यात आला। मागच्याच महिन्यात डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशनावर वर्धा ते नागपूर असा 75 किलोमीटरचा आम्ही हा मोर्चा काढला होता। आमच्या मागण्या एकंदरीत अशा आहेत की उमेदचं जे अभियान आहे महाराष्ट्र शासनाचं, त्या उमेद अभियानामध्ये अनेक कॅडर समाविष्ट आहेत। त्या सर्व कॅडरचं त्यांचं जसं वर्क आहे, ज्यांचं जसं काम आहे तसं कामानुसार त्यांचं पगारवाढ झाली पाहिजे आणि त्यांची पगारवाढ करून डायरेक्ट पगारवाढ त्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे, ही प्रमुख मागणी आहे। त्याच्यासोबत त्यांना विमा संरक्षण लागू केलं पाहिजे, शासनाने त्यांचा विमा काढला पाहिजे, कारण रात्री बेरात्री दिवसाच्या 24 तासही ह्या महिला आमच्या काम करत असतात, परंतु शासन 1,500 3,000 असं मानधन देऊन कुठेतरी त्यांची थट्टा करत आहे। म्हणून आज या ठिकाणी पुन्हा वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयावर हा धडक मोर्चा या ठिकाणी काढण्यात येत आहे आमच्याकडून आणि यानंतरही जर का आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन यांच्या बंगल्यात घुसून आम्ही हे आंदोलन करू आणि आमच्या मागण्या पूर्ण करू। छत्रपती
संभाजीराजे महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त आज परभणीत राज्याभिषेक सोहळा संपन्न झालाय। परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे दुधाचा अभिषेक करून पूजा करण्यात आली। यावेळी सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने हा सोहळा संपन्न करण्यात आला। महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिकांना, भीमसैनिकांना, समस्त महाराष्ट्रीयांना आज छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त शुभेच्छा। रक्तातील शेवटच्या थेंबापर्यंत ज्यांनी शत्रूसमोर हार मानली नाही, जे हिंदुत्व काय असतं किंवा जे धर्माचं रक्षण काय असतं ते खऱ्या अर्थाने त्यांनी दाखवून दिलं। असे धर्मवीर संभाजी महाराजांना आमचा सर्वप्रथम मानाचा मुद्रा। आणि आज समस्त परभणीकरांची जी मागणी आहे त्या मागणीला आम्ही सुद्धा सर्व भीमसैनिक पाठिंबा देत आहोत की या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा, अश्वारूढ पुतळा तो या ठिकाणी नवीन जिल्हा परिषद या ठिकाणी उभारला जावं ही विनंती आम्ही शासनाला करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। सर्वप्रथम या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मासाहेब जिजाऊ साहेबांनी जे स्वराज्याचे जे स्वप्न पाहिलं, ते स्वराज्याचे स्वप्न, त्या स्वराज्याची भगवी पताका ज्यांनी परकीय आक्रमकांच्या छाताडावर रोवली, असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली। स्वराज्याची स्थापना करत असताना या देशातील परकीय आक्रमक या स्वराज्याचे शत्रू झाले, बरेचसे शत्रू या स्वराज्यावर चालून आले आणि छत्रपती शिवरायांच्या नंतर स्वराज्यासाठी जो संघर्ष झाला, तो संघर्ष ठेवत ज्यांनी स्वराज्य सांभाळलं, आपल्या शरीरातल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत, शरीरातल्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांनी हे स्वराज्य आबादी ठेवलं, असे छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी आजच्या दिवशी त्यांचा हा राज्याभिषेक सोहळा झाला। आणि आम्ही परभणीकरांच्या वतीने सर्वपक्षीय, सर्व संघटना आणि सर्व समाजातील बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले आणि मोठ्या थाटामाटात छत्रपती संभाजी महाराजांचा हा राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि खूप आनंद उत्साहामध्ये हा कार्यक्रम पार पडला। आणि या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे पुतळ्याची स्थापना लवकरात लवकर व्हावी यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि लवकरच संभाजी महाराजांची पुतळा स्थापना या ठिकाणी होणार आहे। आणि पुन्हा एकदा सर्वांना मी छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चंद्रपूरच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील समस्त कार्यकर्त्यांसह मानवता विकास बुद्ध विहार नगीनाबाग चंद्रपूर येथे ॲडव्होकेट BT शिंदे राष्ट्रीय महासचिव द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली। त्या बैठकीत सर्वानुमते द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून अध्यक्षपदी आयुष्मान आनंद वनकर यांची निवड करण्यात आली। चंद्रपूरची जिल्हा कार्यकारिणी मागील 4 वर्षापासून कार्यरत आहे आणि आज नवीन बॉडी आपण नवनिर्वाचित केलेली आहे। त्याचं कारण असं आहे की नवीन लोकांना संधी मिळावी, नवीन दम्याची टीम तयार झाली पाहिजे आणि त्यांनी बाबासाहेबांच्या उद्दिष्टावर काम केलं पाहिजे। त्याप्रमाणे आपण आज नवनिर्वाचित बॉडी केलेली आहे आणि जुने जे कार्य आपले अध्यक्ष होते त्यांना विदर्भ स्तरावरती आपण प्रमोट केलेलं आहे। आता याच्यामध्ये आपलं कर्तव्य हे आहे की आपल्या संस्थेला जर फ्लरिश करायचं असेल, वाढवायचं असेल, तर तुम्हाला गावागावात फिरून तालुक्यामध्ये आपल्या शाखा निर्माण करून लोकांपर्यंत बुद्ध धर्माचं तत्वज्ञान दिलं पाहिजे। आणि हे काम आपण करत नाही, त्याच्यामुळे लोकांना नेमका बुद्ध धर्म काय आहे याच्याबद्दल त्यांना जाणीव नाही। ही जाणीव निर्माण करायसाठी गावागावात फिरून, विहारात फिरून आपल्याला त्याबद्दल लोकांना
एक माहिती देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना धम्माचं आकलन होईल आणि त्यांचं अनुसरण ते करायला लागतील. महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारत देशाला असं मुळाचं संविधान दिलेलं होतं. ते संविधान दिलं असलं तरी परंतु त्यांच्या मनामध्ये पूर्णत्वास नेण्याचं ते समाधान होतं. ज्या खेड्यापाड्यातील लोक होते त्या या संविधानामध्ये ते समाधानी होतील की नाही हे त्यांना काळोख्यानं वाटत होतं आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांनी आपल्या या कारकिर्दीतच न क्षमता न थांबता त्यांनी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून त्यांनी स्थापना केली त्याची आणि त्यानंतर त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. जरी करता मी या भारत देशाला संविधान दिलेलं आहे, पण या संविधानामुळे माझ्या तळागाळातल्या खेड्यापाड्यातल्या आणि आखरीच्या तळातल्या लोकांपर्यंत त्यांना जे मिळायला पाहिजे तो धम्म, त्यांना जो मिळालं पाहिजे ती शांती आणि त्यांना जे मिळालं पाहिजे ते स्वस्त हे संविधानामुळे मिळू शकणार नाही. पण यासाठी त्या बाकीच्या लोकांना पूर्णपणे शांततेचा आणि मानवतेचा जर धम्म जर असेल तर तो बुद्ध धम्म आहे. त्याच्यासाठी म्हणून त्यांनी 1956ला जी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि बाकीच्या लोकांना सुद्धा दिली आणि त्याचा उद्देश तोच होत आहे की आपण या प्रयत्नातून बाकीचे आपल्या कार्यकारिणी तयार करून आणि बाकीच्या लोकांपर्यंत बौद्ध धम्माचं मानवासाठी मानव जीवन देणारा बौद्ध धम्म शेवटच्या तळापर्यंत कसा जाईल यासाठी त्यांनी खूप मोठा प्रयत्न केला होता आहे. तोच उद्देश ठेवून आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजरत्नसाहेब आंबेडकर हे सुद्धा बाहेर देशामध्ये आणि आपल्या भारत देशामध्ये सुद्धा बौद्ध बनो, बौद्ध लिखो, बौद्ध दिखो अशा प्रकारची संज्ञा घेऊन ते खेडोपाडी जात आहेत आणि सगळ्यांना सांगत आहेत. त्यांचाच तो मेन उद्देश घेऊन आम्ही दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चंद्रपूर शाखा आतापर्यंत आदरणीय कैलाकी धेंगडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काम केलेलं होतं आणि तीच तळमळ आणि तीच धावपळ अशी घेऊन आणि तालुकास्तरीय कार्यकारिणी गठीत करून त्यांच्या उद्देशाने सगळ्यांच्या साथीने सगळ्यांच्या मेहनतीने खेड्यापाड्याच्या प्रत्येक लोकांपर्यंत हा माझा बुद्धाचा धम्म कसा रुजेल याच्यासाठी मी तळाकीनं सगळ्यांच्या सोबतीने प्रयत्न केले. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा देशभरात घेण्यात येत आहे. या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून द्यावा अशा सूचना केंद्रीय महासहसचिव आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रभारी अधिकारी अनिता शाह यांनी दिल्या. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. संकल्प स्वराज्य उभारणे फाउंडेशन परभणीचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम उत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री ओम प्रकाश यादव यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी नाम फाउंडेशनचे कांतराव झरीकर होते, तर प्रमुख व्याख्याते म्हणून सुप्रसिद्ध कवी लेखक अरविंद जगताप यांची उपस्थिती होती. आपल्या लेकराच्या कार्यकर्तृत्वामुळे आपल्याला सन्मान मिळावा असं सरांचं कार्य आहे आणि या कार्यामध्ये त्यांच्या आई वडिलांचे संस्कार केले आहेत आणि म्हणूनच संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशन यांनी यावर्षीपासून पुरस्कार सुरू केलेला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम उत्कर्ष राष्ट्रीय पुरस्कार याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. खरं तर हे माझं एकट्याचं काम नसून माझ्या गावातील सर्व युवकांचं काम आहे. सर्वांच्या सहभागातून हे काम उभं राहिलेलं आहे. रावणकरी ते गावकरी अशी म्हण आहे, ती प्रत्यक्षात रामपुरीत उतरलेली आहे आणि त्यामुळे सर्वांनी रामपुरीला नक्की यावं, बघावं की लोकांच्या सहभागातून काय काम होऊ शकतं आणि आपल्या गावात पण हा उपक्रम राबवा अशी सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात इथेच वेळ झाली थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.